चला नमस्कार मित्रांनो, आपण निघालेलो आहेत आता पुण्यावरनं मुंबईला. 4 वाजता आपल्याला पिकअप आहे लक्ष्मी चौकातनं. आणि आता आपण घरून निघालोत आता वाकडवरनं. जाताना एकदा गॅस टाकून घेऊ आणि कस्टमरच्या लोकेशनला जाऊ, कारण कस्टमरचा कॉल आलता. ते म्हणले 3:45 ते 4च्या मधात या. आता 3:30 झाले, तर 10-15 मिनटं आपल्याला जायला लागतात आणि 10 मिनटं गॅस भराय. तर अशा प्रकारे आता आपण वाकडवरनं निघालोत. आता सरळ पुढे गेलं की दत्त मंदिर रोड, आणि दत्त मंदिर रोडवरनं आपण आता लक्ष्मी चौकाकडे जाणार, भूमकर चौकाच्या पुढे. तर हे आता इथं आपण थांबलेलो आहेत पानटपरीवर. पान वगैरे घेऊ एकदा, कारण डेली मी पान नेत असतो 2-3 पानं. कारण काय कस्टमर एखाद्या वेळेस बोर वगैरे भेटले ना, आपलं पानं खाचे आणि गाणे वगैरे चालू द्यायचे. तर अशा प्रकारे आता आपण इथनं निघालोत. पान वगैरे घेतले. आता जाऊ मस्त गॅस भरू आणि कस्टमरच्या लोकेशनला जाऊ, आणि नंतर तुम्हाला पुढील अपडेट सांगतो. चला आता गॅस पंप आलो. इथं काय गर्दा वगैरे नव्हता, आज रविवार असल्यामुळं. एकच गाडी आपल्या समोर आहे. बाजूला 2-3 गाड्या होत्या, पण इकडला ॲटोची लाईन असते लेफ्ट साईडला. इकडं काही जास्त गाड्यावाले घुशीत नाहीत. आता ही गाडी भरणं झाल्याच्या नंतर आपलाच नंबर आहे, आणि इथनं 5 मिनिटाच्या अंतरावर कस्टमरचं लोकेशन आहे. तर गॅस भरू आणि निघू मित्रांनो. चला अशा प्रकारे आता गॅस वगैरे भरलाय. 350चा बसलाय. कारण येताना सकाळी मी पनवेलमध्ये टाकला होता. पनवेलवरनं स्वारगेटला गेलो, स्वारगेटवरनं वाकडला आलो. प्रेशर बहुतेक कमी आहे, त्यामुळं कमी गॅस बसलाय. तर अशा प्रकारे आता आपली नंबरला गाडी लागलेली आहे. गॅस भरीत येतं, आणि आपल्या डॅश कॅमेरामध्ये व्हिडिओ वगैरे चालूच राहतात मित्रांनो. आता डॅश कॅमेरा घेतला खूप महागाचा. तर अशा प्रकारे आता निघू इथनं. हे आलं आता आपलं कस्टमरचं लोकेशन. हे ओप्पो 77च्या पुढे आहे, अमरेला काहीतरी बिल्डिंग इथं नाव, कस्तुरी चौकाच्या तिथं अगोदर. तर अशा प्रकारे आता कस्टमरनं सांगितलं इथनं राईट घ्या. पुढे आल्याच्या नंतर एक मंदिर लागेल, गणेश मंदिर, आणि तिथं त्यांची बिल्डिंग आहे, बी विंग आहे. तर अशा प्रकारे आता आपण कस्टमरच्या लोकेशनला आलो तर, आणि पाहू आता किती वेळ लागत आहे. कारण कॉल तर झालाय त्यांच्यासोबत. त्यांना सांगितलं आता गेटमधनं आतमध्ये आलो, आणि हे इथं आलो. आता हे समोर तुम्हाला झेंडा दिसत असेल, हा वरती भगवा झेंडा, गणेश मंदिर आहे इथं. तर अशा प्रकारे आता गणपती बाप्पाचं नाव घेऊ, आणि आता इथनं प्रवास आपला चालू करू. ही आहे ए विंग, आणि ह्याच्या बाजूला बी विंग. आपके पास पेपर नहीं है? क्यों कैसे? हाँ एक मिनट है। ठीक है अभी एकदम तेज हो गया। नहीं हो जाएगी चलो खुश रहो, चलो मजा आएंगे है ना। अरे ये थी वहाँ भी गई हाँ ना, हमको भी बहुत अच्छा लगा। मैंने कहा यार आते रहना और क्या। हाँ पेपर लगा दो दोनों साइड। एक मिनट थोड़ा देर में हो जाएगा, है थोड़ी देर में हो जाएगा। थोड़ा अभी 1 आधे घंटे में लगेगा, अभी पता नहीं वही तो। रख ले मेन फोन और चार्जर, चश्मा और एक चश्मा। अरे रुपया आज पूछा नहीं मैंने, आ जाएगी वैसे तो उसको पता है, चाबी नहीं है अभी। मैसेज आ रहा है क्या? पढ़ देखे क्या लिखा है। ओके डन, 4 बजे बैठेगी ना आफ्टर टोल 21। बैठ गई, हाँ लिख दो बैठ गई। राउंड फिगर पे ही हुआ है। हाँ ठीक है चलो बाय सी यू, नाइस मीटिंग। आराम से जाना, तो आपको ही आराम से जाना भैया। चलो बाय बाय। लगा रहा था चलो बाय बाय बाय, फोन करके बात है बाय।
बाय हैं? हाँ चल बाय। इसको थोड़ा आगे करो ना। एक बस नहीं ऐसे नहीं है, उसको सीट को आगे। हाँ नहीं आगे नहीं जाएगा उससे। अच्छा अच्छा चलो बाय। मैं कहा टाइम पे निकल जाए ना, ज्यादा लेट। हाँ नहीं अच्छा है, वैसे आज संडे है, हाँ ट्रैफिक नहीं मिलेगा, लेकिन वो सांता क्रूज के उधर बहुत ट्रैफिक रहते हैं। सांता क्रूज नहीं जाना अपने को, अपन इधर से पवई तरफ ले लेंगे। देखेंगे उधर जाने के हाँ बाद। हाँ हाँ सांता क्रूज नहीं जाएंगे हाँ ना। अब क्या है ना, वो रोड पे भी काम चालू है, तो सिंगल ही रास्ता चालू है कुछ जगह पे। किधर? वो पवई IIT कॉलेज के आगे। अच्छा तो पवई लेक वगैरह है ना। अपन तभी थोड़ा जब देख लेंगे किधर। हाँ उधर जाने के बाद देखता हूँ हाँ, मैं, मानकोट जाने के बाद हाँ किधर से रास्ता। बस बस हाँ कम क्योंकि मुझे टाइम उधर से हम लोग को क्योंकि डिस्टेंस दोनों भी सेम ही रहता है। हाँ हाँ की वजह से ना हाँ अभी तो कम हो गया ये हफ्ते में, हाँ नहीं तो 2 पे 3 पे भी किया ना, हाँ एसी काम नहीं कर रहे, कस्टमर बोल रहे भाई आपका एसी खराब है। और रात के टाइम में 1 पे भी किया ना, कस्टमर बोलते हैं भाई और कम कर दो। नहीं फिर भी इधर का क्लाइमेट अच्छा है। हाँ मुंबई से बेटर है। मैं तो बॉम्बे रहता हाँ हूँ। हाँ मेरा तो डेली अप डाउन रहता है, अभी सुबह में आ गया, रात में उधर ही था मैं। अच्छा अच्छा हाँ मुलुंड से सुबह में पिकअप था मुझे, उनको छोड़ा, उनका ही वापस था, हाँ लेकिन उनका कुछ फिक्स नहीं था टाइमिंग। अच्छा अच्छा अकेले था। हाँ 2 जन थे, अच्छा वर्ल्ड सिटी तो नहीं थे, इधर कुछ जैन थे, शादी वगैरह कुछ तो था इधर शायद। हाँ हाँ ऐसे शेयरिंग वेयरिंग में भी मिल जाता है। नहीं नहीं शेयरिंग लेता नहीं मैं, मुझे बहुत कस्टमर बोलते हैं, हाँ लेकिन शेयरिंग के लपड़े में नहीं पड़ता आप। नहीं तो जो जा रहा है उसको भी कन्वीनियंटली लगता नहीं है। लेकिन वो आपके टाइम में कैसा रहता है, आप अगर मेरे रेगुलर, अभी मैं 9-10 साल हो गया स्टेशन चलाता हूँ, हाँ अभी कुछ कस्टमर ऐसे एकदम क्लोज रहते हैं, वो बोलते भैया ले लो, कुछ खर्चा पानी निकलेगा आपका, ही ले लो। हाँ मैं बोलता हूँ नहीं भैया आप जित। अरे बाप रे बापा 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 बापा, पाऊस झालं की चालू, लय जोरात पाऊस पडायले बापा। तर अशा प्रकारे आता एक्सप्रेसवेला आपण लागलोत, आणि टोल नाक्याच्या अगोदर एवढं जोरात पाऊस चालू झालाय ना, हे पा डबल वायफर लावले तरी बी पा म्हणजे व्हाले कवर, पण गाडी सावकाश, हेडलाईट लावून आणि इंडिकेटर. कधी पण मित्रांनो लक्षात ठेवा, पाऊस असं फॉग वगैरे असलं ना, हेडलाईट आणि पार्किंग लाईट दोन्ही पण चालू राहू द्यात, कारण लांबून गाड्या येणाऱ्यांना समोरून असलं तर हेडलाईट, आणि पाठीमागून येणारे असले आहे तर त्यांना पार्किंग लाईट लांबून दिसतो. त्यामुळं कृपया करून सर्वांना विनंती आहे, पुढील काही घटना घडू नये यासाठी, तर तुम्ही कोणी पण असू द्या ड्रायव्हर भावांनो, पावसामध्ये फॉगमध्ये अवश्य आणि अवश्य तुम्ही आहे ना. हे पहा मित्रांनो, समोर आल्याच्या नंतर अनेक जोरात पाऊस चालू झालाय. तर अशा प्रकारे आता मे महिन्यामध्ये पहा तुम्ही, आज तारीख आहे 18 रविवार, तर विचार करा मे महिन्यात सुद्धा पाऊस पडायला म्हणजे लोकांच्या, आता काय सांगाव, आपण काय बोललं तर परत लोक आपल्यालाच उलटून बोलणार, त्यामुळे न बोललेलं बरं. आणि बऱ्यापैकी लोकांनी लक्षात ठेवा, कारण ह्या महिन्यात पाऊस पडणं म्हणजे धोकादायकच आहे, आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान पण होतंय. आंबा बागायतदार असू द्या किंवा तुमचं नाही का, बरेच जे फळं वगैरे करतात त्यांचं खूप लॉस होतंय. तर अशा प्रकारे पहा पावसाचा सपाटा लय जोरात चालू आहे पहा. तर अशा प्रकारे मित्रांनो पहा, पाऊस थोडं कमी झालाय आता, आणि आता आपण पोहोचलेलो आहे इथं तळेगावचा किंवा सोमटणा फाट्याचा एक्सप्रेसवेचा पहिला टोल. हे पहा समोर कमान वगैरे दिसत असेल टोलची, पण आज रविवार असल्यामुळं नाही का, ट्रॉफिक पण थोडी कमीच वाटायली त्या मानानं, नाहीतर संडेला खूप ट्रॉफिक जाम राहते. आता इथं आपण बसलो तर अडकून पहा, समोरचं कोणाचं स्कॅनर व्हायला गेलं ना, टोल नाक्यावाल्यांना काहीही गरज नाही,
तुम्ही मरा वाचा काही करा, पण आमचा टोल भरा आणि नंतर पुढे जा. त्यांचा हा रूल आहे. आणि आपण येडे रताळ्यावानी काय सांगावं आता. चला अशा प्रकारे आता दम 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 आपला गाडा धकायलाय. चला अशा प्रकारे मित्रांनो आता आपण पहिला टनल क्रॉस केलाय. टोल नाका झाला की लगेच 2-3-4 किलोमीटरवर पहिला टनल लागतो. टोटल मित्रांनो मुंबईला जाते वेळेस 6 टनल आहेत आणि 2 टोल नाके. 320 रुपये टोल आणि 6 टनल जाते वेळेस आणि येते वेळेस 5 टनल आहेत. तर अशा प्रकारे आता आपण हे आहे समोर दिसायला ते सेकंड टनल कामशेतचा. दोन्ही पण कामशेतच बोगदा म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे आता हे आहे आपला सेकंड टनल समोरचा. तर आपला प्रवास चालू झालेला आहे आणि इकडं पाऊस काहीच नाही पहा मित्रांनो. टोल नाक्याच्या अगोदर खूप जोरात पाऊस होता आणि इथं पहा एक थेंब पण नाही. तर अशी आहे निसर्गाची कमाल. चला अशा प्रकारे मित्रांनो आता आपण फूड मॉलला थांबलो होतो. कॉफी वगैरे घेतली आता इथं आणि मॅडम काय उतरल्या नाही, त्या म्हणल्या तुम्हीच घेऊन या. तर कॉफी घेतली आतमध्ये आणि बाहेर आलो. तर बाहेर आल्याच्या नंतर आपलं भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बाळ्या मामा म्हात्रे हे आलेले होते इथं. तर अशा प्रकारे थोडा क्राऊड वाढला होता आणि आपली गाडी एकदम साईडला लावली होती पहा. तर थोडी काढण्यासाठी आज क्राऊड रविवारचा जास्त आहे, तर काढण्यासाठी थोडं रिवर्स पुढे करावं लागलं. आणि ती बाजूची काळी जी गाडी दिसते ना, का ही गाडी ही आहे खासदाराची गाडी, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे. तर अशा प्रकारे पाहता आपण गाडीचा टर्न मारलाय आणि निघू आता. का ही गाडी आहे ना काळी, ही आहे. आतमध्ये गेलेले होते ते आणि हे त्यांच्यासोबतचे मित्र कंपनी वगैरे 2-3 पोलीसवाले पण आहेत आतमध्ये गेलेत नाश्ता करायला. ते पण आता आपली चहा कॉफी वगैरे पिणं झाले आणि आता आपण मुंबईकडे निघालेलो आहेत. आता हे आहे पा फूड मॉल, श्री दत्त फूड मॉल. इथं येता मित्रांनो ड्रायव्हर लोकांना चहा आणि वडापाव इथं फ्री मिळतो कुपन. आणि अशा प्रकारे आता आपण या सर्व्हिस रोडवरनं राईट टर्न मारणार एक्सप्रेसवेला. हे पहा मित्रांनो समोर आल्याच्या नंतर नजारा पहा. इथे एक नंबर दिसत आहे. पाय पूर्ण म्हणजे नाही का मित्रांनो आबाळ वगैरे आलेलं आहे, पावसाचा क्लायमेट झालेला आहे, पण पाऊस काय पडत नाही इथं. तर अशा प्रकारे पहा एक नंबर नयनरम्य नजारा आहे. खूप मस्त वाटतं मित्रांनो. आणि अशा क्लायमेटमध्ये गाडी चालवाय पण मित्रांनो इंटरेस्ट थोडा नाही का, ड्रायव्हर जर खरोखरच चांगला गाडी चालवाय परफेक्ट असेल ना तर खूप एन्जॉय करतो. मी तर खूप करत असतो असे नाही का प्रवासामधील नवीन ठिकाणी वगैरे गेले ना तर असे नजारे वगैरे याचा आनंद घ्यायचा मित्रांनो, कारण आपल्याला थकवा वगैरे येत नाही. चला अशा प्रकारे मित्रांनो हा आहे ईस्टर्न एक्सप्रेसवे. आपल्या पाठीमागून रस्ता येतो हा सायनकडनं, गेट ऑफ इंडिया वगैरे त्या साईडनं दादर वगैरे. आणि आपण आता हे लेप घेतलंय. आपण JVLR रोडनं जाणार आहे इथं, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. आणि हा ब्रिजवरचा जो सरळ जातो तो ठाण्याला जातो. तर अशा प्रकारे पहा आता आपण इथं समोर सिग्नल आहे, सिग्नलवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि राईट टर्न घेतला तर ऐरोलीला जातो मित्रांनो. ऐरोली मार्गे तसंच तुर्भेवरनं आपल्याला पुण्याला पण जाता येते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो ह्या ब्रिजच्या खालनं स्टेट बंद आहे. लेफ्ट नाही तर राईट टर्न घेऊ शकता तुम्ही किंवा यू टर्न घेऊ शकता. सरळ जाण्यासाठी बंदी आहे. सरळ जायचं असेल तर इकडं जायचं आणि हे मोटरसायकलवाल्याला सरळ जायचं होतं, पण आता पुढे जाऊन यू टर्न घेऊन यावं लागणार यांना. तर असा आहे प्रकार. तर आता हा झाला आहे आपला सुरुवात JVLR रोड म्हणजे जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. तर हे आहे सिग्नल. आता या सिग्नलवरनं यू टर्न घ्यायचा आणि लेफ्ट मारून ठाण्याकडे जातो रस्ता आणि आपल्याला सरळ जायचं आहे. पवईवरनं आपल्याला जोगेश्वरीला ड्रॉप आहे यांचा.
तर अशा प्रकारे हे समोर पहा मित्रांनो, ब्रिजचं काम चालू आहे मेट्रोचं. तर त्यामुळे थोडा क्राऊड वगैरे होते, पण पुण्यापेक्षा कमी होतो. नियोजन थोडं व्यवस्थित आहे इकडं आपल्या इकडल्यापेक्षा. तर अशा प्रकारे आता आपण सरळ सरळ जाणार. आता हा सरळ आहे मित्रांनो 11 किलोमीटरचा रोड. या ब्रिजपासनं पुढे तिकडं आपलं वेस्टर्न हायवेच्या ब्रिजपर्यंत 11 किलोमीटरचा हा JVL रोड म्हणतात त्याला, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड. 11 किलोमीटर डिस्टन्स आहे याचं. आणि आपल्याला पण 10 किलोमीटर आहे, म्हणजे 1 किलोमीटर अगोदर आहे आपलं. तर असा आहे प्रकार पहा. तर आपण निघालेलो आहे. तर आता हे पहा इथं ब्रिजचं काम चालू आहे पहा मोठं. तर अशा प्रकारे कामं वगैरे बरेच चालू आहेत. आणि आपला प्रवास आता इथं थोडं समोर गेलं की ड्रॉप आहे मॅडमचा. ड्रॉप झाल्याच्या नंतर पाहू, कारण आपल्याला आता दुसरी बुकिंग उद्या सकाळी आहे. हे आहे पहा मॅडमचा सोसायटीचा गेट. हे इकडं लेफ्ट साईडला आपलं टुरिस्ट गाड्या जातात आणि राईट साईडला ते रेसिडेन्शियलच्या गाड्या असतात. तर अशा प्रकारे आता आपण मॅडमच्या सोसायटीमध्ये एंट्री केली आणि पाहू आता त्यांची जी बिल्डिंग आहे एकदम शेवटला आहे तिकडं. तर अशा प्रकारे हे पहा मित्रांनो, झाडं वगैरे सोसायटी खूप एक नंबर आहे आणि खूप उंचच्या उंच पण बिल्डिंग आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आता आपला प्रवास इथं समाप्त होणार आहे. आता थोडं समोर गेलं की मॅडमची बिल्डिंग आहे जी विंग. मॅडमचा ड्रॉप करू आणि आपण परत आता लोकलच्या बुकिंग 1-2 मारायच्या आणि सकाळच्याला निघायचं परत पुण्यासाठी. तर असा आहे प्रकार पहा मित्रांनो. आता हे चला मित्रांनो, आता फायनली आपण पोहोचलेलो आहेत. ही आहे मॅडमची जी बिल्डिंग. आणि आता मॅडमची बॅग वगैरे एकदा काढून देऊ. आणि हे पहा मॅडम आता आपलं पेमेंट करणार आहेत कॅशमध्ये. मला वाटलं ऑनलाईन असेल त्यांचं, पण आज 2-3 कस्टमर जे भेटले ते कॅशच पेमेंट दिले त्यांनी. तर असा आहे प्रकार पहा. आता मॅडमकडनं घेऊ पैसे. आता हे पहा मॅडमने दिले 2200. आता त्यांना द्यायचे तर 100 वापस. तर असा आहे प्रकार. 2100 रुपयात आणलं होतं त्यांना. आता हे आपल्या डिक्कीमध्ये ठेवू आणि चिल्लर 100 देऊ त्यांना. मॅडमची बॅग वगैरे काढून ठेवली. आता त्यांच्या छोट्या छोट्या हँडबॅग आहेत 1-2, त्यात घेऊ आणि नमस्कार करू मॅडमला आणि आपला प्रवास आता चालू ठेवू वापस जाण्याचा. आता पाहू लोकल बुकिंग 2-3 मारू इथं आणि सकाळी निघू आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो पुणे टू मुंबई प्रवास समाप्त झालेला आहे. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि कोणी नवीन ड्रायव्हर भाऊ असताल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे.